हॅलो एव्हरीवन, आज आपण चिकन बिर्याणीची रेसिपी बघणार आहे। त्यासाठी आपण 1 किलो चिकन घेतलं आहे। ते घरी आणल्यावर स्वच्छ 2-3 वेळा धुतलं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये धणेपूड, हळद, तिखट, रंगाचं तिखट, गरम मसाला आणि मीठ हे सगळं टाकलं आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकलेला आहे। तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्ही कमी जास्त करू शकता जर का तुमची क्वांटिटी चिकनची क्वांटिटी कमी जास्त असेल तर आम्ही ऑलमोस्ट 1 किलो ची बिर्याणी बनवतो आहे म्हणून असं माप घेतलेलं आहे। सो हे सगळं टाकून व्यवस्थित चिकनला हा सगळा मसाला लावून घ्यायचा आणि तो मसाला लावला की ते मॅरिनेट करायला साईडला ठेवून द्यायचं। तुम्ही ते झाकून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता। मग बरिस्तासाठी कांदा लांब लांब चिरून घ्यायचा। कांद्याच्या रूट जवळचं जे असतं देठासारखं ते काढून घ्यायचं म्हणजे कांदा पूर्ण मोकळा होतो आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीडियम टू लो गॅसवर तळून घ्यायचा। मग हे जे मॅरिनेट केलेले चिकनचे पीसेस होते ते आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। सो त्यामुळे ते चिकनचे पीसेस थोडे क्रिस्पी पण लागतात बाहेरून आणि ज्युसी पण असतात। सो अशा प्रकारे आपण चिकनचे पीसेस सगळे स्टेप बाय स्टेप शॅलो फ्राय करून घेतले आणि आपला बरिस्तासाठी कांदा पण तळून झालेला आहे। तर हा कांदा आपण साईडला गार करायला ठेवायचा। आता चिकन पण ऑलमोस्ट शॅलो फ्राय झालं आहे। आम्ही सगळे चिकनचे पीसेस स्टेप बाय स्टेप शॅलो फ्राय करून घेतले होते। सो ते असे दिसत आहेत। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते शॅलो फ्राय करून घ्यायचे। आता आपण ग्रेव्ही बनवणार आहे बिर्याणीसाठी। त्याच्यासाठी आपण आलं, लसूण, तळलेला कांदा थोडासा आणि टोमॅटो हे सगळं मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलं आणि मग ते त्या कांद्याच्याच तेलामध्ये टाकलं। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, तिखट, बिर्याणी मसाला आणि धणेपूड हे भरपूर टाकलेलं आहे। आपण जिरंपूड आपण इकडे अवॉइड करतो कारण त्याची टेस्ट थोडी वेगळी येते। सो म्हणून भरपूर धणेपूड टाकलेली आहे। आणि मग माझ्याकडे काश्मीरला आम्ही गेलो होतो तेव्हा तिकडनं आम्ही काश्मीरी बिर्याणी मसाला आणला होता तर तो पण टाकला आहे। सो त्यांनी पण फ्लेवर मस्त येतो। सो आपला हा रेग्युलर बिर्याणी मसाला आहे। तुम्ही ब्रँड नेम बघितलंच असेल त्याच्यावर। आणि हा आहे काश्मीरी बिर्याणी मसाला। हा जास्त दिवस टिकावा म्हणून मी तो फ्रीझरमध्ये ठेवते म्हणून त्याचे थोडेसे असे हे झाले गोळे पडलेत पण इट इज व्हेरी फ्रेश आणि टेस्टी। सो ग्रेव्ही ऑलमोस्ट झाली आहे। त्याच्यातलं पाणी सुकून तेल थोडं सेपरेट झालं। मग त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 1 वाटी धुतलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकला आहे। दोन्ही कट करून टाकलं आणि दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं ग्रेव्हीमध्ये। थोडं कोथिंबीर आणि पुदिना गळला की त्याच्यामध्ये अर्धा पाव दही टाकायचं म्हणजे ऑलमोस्ट 200 to 300 ग्रॅम्स दही टाकायचं कन्सिस्टन्सीप्रमाणे। तुम्हाला जर का जास्त पातळ हवं असेल तर थोडं जास्त दही टाकू शकता आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला थोडंसं गरम पाणी पण टाकू शकता, अर्धा कप वगैरे किंवा 1 कप जास्तीत जास्त। सो आता मी हे दही टाकून सिमवर शिजवलं आहे दही, म्हणजे ते दही फाटायला नको कारण गॅस मोठा ठेवला आणि दही मिक्स केलं तर ते दही फाटू शकतं म्हणून गॅस सिम करून त्याच्यावर दही मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण थोडंसं तेल सुटायची वाट बघायची। थोडंसं ते उकळू दिलं की तेल सुटेल। आता आपण बिर्याणीचा जो राईस असतो त्याची तयारी केलेली आहे। तर आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये तेजपान आणि स्टारफूल, लवंग, वेलदोडा, मोठा वेलदोडा
आणि 2-3 मिरच्या, पुदिना, कोथिंबीर आणि कट केलेले लिंबाचे पीसेस हे सगळं टाकलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. मीठ थोडं जास्त टाकायचं, म्हणजे ओव्हरऑल थोडं सॉल्टी वाटलं पाहिजे, कारण नंतर आपण हे सगळं पाणी ड्रेन करून टाकतो तांदूळ शिजल्यावर. आम्ही बिर्याणी राईस घेतला होता, तो 1 तास भिजत घातला आणि हे पाणी उकळलं, साधारण गरम झालं की मग त्याच्यामध्ये हा बिर्याणी राईस टाकला आणि मग ते भांडं झाकून ठेवलं उकळी येण्यासाठी. साधारण 10 ते 12 मिनटं लागतात ही शिजायला. आम्ही जेव्हा 10 मिनटांनी चेक केलं तेव्हा ते ऑलमोस्ट 70 to 80% तो राईस कुक झाला होता. सो या स्टेजला तो 70 to 80% कुक झाला होता 10 मिनटानंतर. सो आम्हाला थोडं जास्त कुक करून घ्यायचा होता. सो आम्ही त्याला 5 मिनटं अजून शिजवायला ठेवलं. लिंबू टाकल्यामुळे एकदम पांढरा शुभ्र होतो तो राईस. आता आपले चिकनचे पीसेस पण तळून झालेले आहेत. राईस 90% शिजला आणि मग आम्ही त्याला ड्रेन करून घेतलं आणि त्यातले जे मसाले होते ते काढून घेतले. मग बिर्याणी सेट करण्यासाठी आपण त्याच भांड्यामध्ये खाली थोडं तेल टाकून ठेवलं. हे तेल आपण ज्याच्यामध्ये आपण चिकन फ्राय केलं होतं ते पण तेल यूज करू शकतो, किंवा बरिस्ताचं ऑइल उरलं असेल तर ते पण यूज करू शकतो. खाली आपण बिर्याणी राईस टाकून घेतला आहे तळाला. आता आपण त्याच्यावर जी ग्रेव्ही आहे ती टाकणार आहे. तुम्हाला हवं असेल तर ग्रेव्ही थोडी अजून पातळ करू शकता, म्हणजे त्याची तुम्हाला स्प्रेड करायला थोडं इझी होईल. आता आपण या ग्रेव्हीवर चिकनचे पीसेस सेट करणार आहे, जे आपण शॅलो फ्राय करून घेतले होते, मॅरिनेटेड चिकन पीसेस. हे व्यवस्थित सेट करून झाले की मग आपण त्याच्यावर बरिस्ता टाकणार आहे, म्हणजे तळलेला कांदा टाकणार आहे. स्वतः आपण तळलेला कांदा टाकून झालेला आहे आणि आता ह्याच्यावर आपण कट केलेला पुदिना आणि कोथिंबीर टाकणार आहे. जास्त नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर वरून तुम्ही केशराचं दूध पण सोडू शकता किंवा तूप पण टाकू शकता. आता उरलेला भात आपण वरती सेट केलेला आहे आणि ते उरलेलं जे तेल होतं आपलं कांद्याचं ते वरून टाकून घेतलेलं आहे. आता आपण बाकीचा उरलेला बरिस्ता टाकणार त्याच्यावर आणि मग पुदिना आणि कोथिंबीर पण. हे सगळं झालं की आपण वरून थोडासा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला असेल तर तो थोडासा आपण त्याच्यावर भुरकवू शकतो. आणि मसाला भुरकावून झाल्यावर आपण चिकन बिर्याणी दम द्यायला लो टू मिडियम गॅसवर ठेवायची. आणि ही आपली कोशिंबीर पण रेडी आहे. कोशिंबीरची रेसिपी चॅनलवर आहे लिस्टेड, तुम्ही चेक करू शकता. आता बिर्याणी झालेली आहे. आम्ही डिरेक्टली सर्व करायला घेतली कारण उशीर झाला होता. आणि बिर्याणी खूपच मस्त झाली होती, सुगंध पण छान येत होता त्याच्यामधनं. सो आम्ही चिकन बिर्याणी विथ रायता किंवा कोशिंबीर आणि चिकन फ्राय पीसेस असं मेन्यू केला होता आणि त्याच्याबरोबर गाजर हलवा पण होता. तुम्ही ही नक्की डिश ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.